शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे अवकाळी पावसासंदर्भात। उद्या 20 एप्रिल 2024 शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रातील काही भागांना उद्या रात्रीपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहता दिवसाला गरम वातावरण तर रात्रीला वादळी वारे आणि काही भागांमध्ये अवकाळी पाऊस मागील 2 दिवसांपासून होत आहे। तसेच उद्या देखील महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये याप्रमाणेच अवकाळी पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया या भागांची नावे, यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिंतूर, परभणी, माजलगाव, बीड, परळी, केज, अहमदपूर तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी त्यासोबतच जामखेड, केज, बार्शी, करमाळा, पेठ, लातूर, धाराशिव, अहमदपूर, उदगीर, देगलूर, बिदर तसेच भावेश्वर या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने उद्या दुपारनंतर आणि रात्री दिलेला आहे। तसेच तुळजापूरच्या भागात देखील ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो। यामध्ये सावंतवाडी, निप्पाणी तसेच कोल्हापूर, सांगली, राजापूर त्यासोबतच जत, पंढरपूरच्या भागामध्ये वादळी वारे आणि मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच कराड, विटा, वडूज, सातारा, चिपळूण त्यासोबतच पंढरपूरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। राज्यातील उर्वरित ठिकाणी पाहिले असता इतर ठिकाणी पावसाची शक्यता नसेल, मात्र ढगाळ वातावरण आणि काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान वादळी वारे सुटलेले पाहायला मिळू शकतात। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।